एकीकडे आखाती देशांमधलं जे युद्ध सुरू आहे, या युद्धांचे परिणाम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आता पुणे शहरातील आपण बघितलं की हॉटेल व्यावसायिकांचे गॅस बंद करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे स्नॅक सेंटर्स जे आहेत ते सुद्धा बंद पडलेले आहेत. आणि अशातच आपण मागे पाहिलं की पुणे विद्यापीठात सुद्धा काही मेसमधले सिलेंडर गॅस जे आहेत ते संपले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जेवण मिळत नव्हतं. हे सगळं सुरू असताना एका ठिकाणी म्हणजेच पुण्यातलं जे शंकर महाराज मठ आहे, तर त्यांच्याकडे मात्र मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार केला जातो आणि अशा विविध ठिकाणांमध्ये हे प्रसादाचं वाटप सुद्धा केलं जाते. तर त्याबद्दलच आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आपण जसं बघतोय की बऱ्याच ठिकाणी LPG गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी जेवण मिळत नाहीये. जसं तुमच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सुद्धा जेवण हे प्रसाद पोहोचवला जातो. मात्र हे सगळं कसं शक्य होतं, कारण LPG गॅसचा तुटवडा आहे तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप करतो. शंकर महाराज मठामध्ये आपण सुरुवातीपासूनच थोडी आधुनिकीकरणाकडे गेलो आणि आपण अतिशय चांगली इथं मशिनरी बनवलेली आहे की जे खिचडी प्रसाद बनवत आहे. तर आपण इथं बॉयलर घेतलेलं आहे. त्या बॉयलरच्या माध्यमातून जी वाफ तयार होते तर वाफेवर आपली खिचडी बनते. तर याच्यामध्ये असं होतं की याला MNGLचं पण कनेक्शन आहे आणि LPGचं पण कनेक्शन आहे. तर दोन्ही माध्यमांमुळे आपल्याला अजून तरी सिलेंडरची कपात किंवा त्या याचा जाणीव नाही आहे आणि आपल्याकडे प्रसाद सुरळीतपणे सुरू आहे. आणि जसं की LPGचा तुटवडा असला तरी आपल्या ज्या गॅस एजन्सी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मंदिर आहे आणि आपण मुलांना इथनं प्रसाद पाठवतो आहे. म्हणजे पुण्यामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत तर त्यांना शंकर बाबांची माधुकरी असा आपण उपक्रम चालवतो. तर या उपक्रमाच्या अंतर्गत आपण जवळजवळ 5,000 मुलांसाठी इथनं प्रसाद पाठवतो. तर त्यामुळे सर्वांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे की आम्ही सिलेंडर इथे कमी पडू देणार नाही. दिवसाला साधारण आपण इथे किती किलोचा प्रसाद तयार करतो आणि साधारण किती भाविक आपल्या इथे प्रसादाचा लाभ घेतात? दररोज साधारण 20,000 भाविक येतात. त्यांना आपण बाऊलमधनं खिचडी प्रसाद वाटप करतो. सकाळी 6 वाजता आपला खिचडी प्रसाद सुरू होतो. पहिलं पातेलं जे होतं ते आपण 4 वाजता सुरू करतो आणि त्याच्यानंतर 6 वाजता वाटप सुरू होतं महाराजांचा नैवेद्य झाल्यानंतर. हे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत रात्रीच्या चालू राहतं अखंड, जोपर्यंत की मंदिर बंद होत नाही. आणि याचबरोबर आपण 3 ठिकाणी शंकरबाबांची माधुकरी उपक्रम चालवतो. त्यामध्ये आपण नवी पेठ, भाऊरंगारी आणि सगळ्यात मोठा उपक्रम पुणे विद्यापीठात चालवतो. तर हे सगळ्या ठिकाणी मिळून साधारण 5,000 विद्यार्थी दररोज खिचडी प्रसादाचा आपला लाभ घेत आहेत. यामध्ये जर आता म्हणजे गॅसचा तुटवडा आहे बाकीच्या ठिकाणी आपण बघतो, तर इथे पण तुम्हाला सुरुवातीला LPG गॅस लागतो म्हणजे सुरू करण्यासाठी. तर आता जर हा तुटवडा चा हे इकडे पण पडसाद पडले, तर मग आपल्याकडे पर्यायी मार्ग काही आहे का? प्लॅन बी आपण काही तयार केला का? तसं बघितलं तर अजून तरी सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे गॅस सिलेंडर किंवा काही कमी पडणार नाही. परंतु तसं आपण बघितलं तर एक 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ह्या सगळ्या सिस्टीम आपल्याकडे नव्हत्या. तर आपण चुलीवर खिचडी बनवत होतो. तर तो पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, आपल्याकडे जागा आहे आणि आपण ती तयारी करू शकतो. म्हणजे अशी काही महाराज अडचण येऊन देणार नाहीत आणि शंकर बाबा हा प्रसाद कमी पडू देणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे. नक्कीच. तर आपण बघितलं की पुणे शहरातल्या विविध ठिकाणी यांच्याकडून प्रसादाचं वाटप केलं जातं आणि जरी म्हणजे पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळत असेल तरीसुद्धा मठाच्या माध्यमातून शंकर महाराजांचा जो मठ आहे तर इथून बऱ्याच ठिकाणी या प्रसादाचं वाटप केलं जातं आणि कुठलाही विद्यार्थी भुकेला राहू नये, उपवाशी राहू नये यासाठीचा हा यांचा सगळा प्रयत्न जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.